लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच त्यांचा हप्ता दिला जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। जवळपास 319 कोटी 53 लाखांचा निधी हा या योजनेसाठी, या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहीण योजनेचा जुलैचा हप्ता आणि रक्षाबंधन गिफ्ट अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी ज्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत की जुलैचा हप्ता कधी मिळणार आहे, साधारणतः 18 तारीख उजाडलेली आहे, तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजेच जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचा जी.आर सगळ्यांना माहिती आहे की मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं जी.आरचा अधिकृत पोर्टल आहे, तर या ठिकाणी प्रसिद्ध झाला। साधारणतः प्रत्येक महिन्यामध्ये हप्ते वितरणाचा जी.आर प्रसिद्ध झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ते वितरण होत असतं, परंतु आता 5 ते 6 दिवसांचा कालावधी झालेला असताना देखील अजून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्हाला जुलैचा हप्ता कधी मिळेल याच्याच लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत। साधारणतः हप्ते वितरणासाठी शासकीय जी.आर आत्ताच आपण सांगितलं की 2 ते 3 दिवसानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता जमा केला जातो, परंतु जुलै महिन्याच्या ऑगस्टची 18 तारीख आलेली आहे, तरी देखील लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो वितरित झालेला नाही। त्याचबरोबर अनेक न्यूज चॅनलवर सोशल मीडियावरती सगळ्यांना माहिती आहे की रक्षाबंधन गिफ्ट हा महत्त्वाचा पॉईंट आलेला आहे। तर अजून तरी शासनामार्फत रक्षाबंधन गिफ्ट जुलै आणि ऑगस्ट असे 2 हप्ते 3,000 एकत्र मिळण्यासंदर्भात घोषणा केलेली नाही, पण 2 हप्ते मिळत असतील तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु जसजसा हप्ते वितरणास उशीर होत आहे तसतसे 2 हप्ते एकत्र येण्यासंदर्भात जास्तीत जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे। पण जुलै महिन्याचा हप्ता मिळणार कन्फर्म झालेला आहे। ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून शासनाची घोषणा झालेली नाही, कारण का लक्षात घ्या की घोषणेशिवाय कुठल्याही प्रकारचा लाभ आहे तो वितरित केला जात नाही आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी थोडी प्रतीक्षा करावी, याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन त्यांच्याकडे नाही। यासाठी सर्व पात्र लाडक्या बहिणी साधारणतः 1,67,67,00,000च्या आसपास जेवढ्या आहेत अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा लाभ येणार आहे, ज्याबरोबर ज्यांची ई-KYC किंवा त्याचबरोबर ज्यांचं तांत्रिक कारणांमुळे लाभ बंद झाला होता अशा लाडक्या बहिणींना देखील हा लाभ आहे तो येणार आहे। त्यामुळे प्रतीक्षा करायची आहे, काहीही करायची गरज नाही। त्यामुळे आता DBT कुठल्याही वेळेत ॲक्टिव्ह होऊ शकते, जो जुलै महिन्याचा हप्ता आहे कुठल्याही वेळेला वितरित होऊ शकतो आणि लवकरच लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपेल आणि हा लाभ आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे। साधारणतः सकाळची DBT 10 वाजताच्या ते 11च्या दरम्यान ॲक्टिवेट होते, दुपारी होत असेल तर 3 नंतर ही ॲक्टिवेट होत असते। त्यामुळे लाडक्या बहिणी प्रतीक्षा करायची आहे। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर आपण माहिती देखील देणार आहोत, त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपणार आहे। जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना कन्फर्म येणार आहे। फक्त ऑगस्टचा जो हप्ता आहे रक्षाबंधन गिफ्ट या संदर्भात अजून लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही। जेवढा हप्ते वितरणास विलंब होईल तेवढे 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता दाट आहे। तर अशी अधिकृत माहिती लक्षात घ्या मिळालेली आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधन गिफ्ट संदर्भातली अपडेट लवकरच समोर येणार आहे। अजून स्पष्टता नाही आहे, पण जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे याचा जी.आर आलेला आहे। फक्त ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात प्रतीक्षा आहे। जसे हप्ते वितरणाला उशीर होईल तसा 2 हप्ते मिळण्याची शक्यता वाढत आहे। 2 हप्ते मिळावे हीच आपल्यामार्फत लाडक्या बहिणींसाठी विनंती आपण करत आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर आपण पुन्हा व्हिडिओ देणार आहोत। तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजना आणि खात्रीशीर अपडेट आपल्या फक्त योजना या चॅनलवर दिल्या जातात। त्यामुळे योजनांसंदर्भात आपण सर्व अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये।